जर आपल्या पाठीमागचा बॅकग्राऊंड आवाज येत असेल तर माईक म्यूटच ठेवा. काही बोलायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर रेज हँड करा, की जेणेकरून आपण तेवढंही करता येईल. आणि कृपया करून तुम्ही एखादा जर समजा घरामध्ये आवाज असेल तर एखाद्या रूम मध्ये, खोलीमध्ये जाऊन जिथे शांतता असेल तिथे व्यवस्थित बसत जा, की जेणेकरून तुम्हाला पण डिस्टर्ब होणार नाही, आपला क्लास पण डिस्टर्ब होणार नाही आणि आपला व्यवस्थित क्लास जो आहे तो सुरू राहील. आज आपण मराठीचा नवीन जो एक घटक आहे तो अभ्यासणार आहोत. सर मागच्या क्लासला काय झालं मागच्या क्लासला काय हो हो हरिओम सांग. सर मी सोप्या भाषेत सांगतो. आपण मागच्या हो क्लासला दिली आणि बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय काय गुरु आणि लंपट. हा म्हणजे साधारणतः आपण भाषा अभ्यास घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण दिंडी आणि आर्य हे बघितलं होतं. आणि गुरु दिंडी, आणि गुरु म्हणजे अलंकार आणि वृत्त, म्हणजे राईट का फक्त वृत्त पाहिलेले होते? 2 मिनिटं सर फक्त वृत्त पाहिले होते, आर्य आणि दिंडी. मागच्या वेळेस आर्य वृत्त आणि दिंडी वृत्त याची उदाहरण जे आहे ते आपण पाहिलेली होती. आज आपण पद्य पाठाकडे वळणार आहोत. पद्यपाठ आपण एक घेऊया आज. त्याचं नाव आहे एक सुंदर अशी कविता, की जी निसर्गावर, आपण जे आहे ते निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. का बरं निसर्गावर प्रेम केलं पाहिजे? हा निसर्ग आपल्याला खूप काही देऊन जात आहे आणि आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. निसर्गाचा आपण जो आहे, जो ठेवा आपल्याला दिलेला आहे पृथ्वी तलावर, तर त्याचा आपण नेहमी जो आहे तो आदर केला पाहिजे. त्याला जे आहे तर काय विविध प्रकारचे आपण जे म्हणतो जो ठेवा दिलेला आहे तर त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. त्याला कुठल्याही स्वरूपाची हानी आपण झाली नाही पाहिजे. आपण पाहतो की जलचक्र, निसर्ग चक्र जे आहे ते आजकाल बदलत चाललेलं आहे आणि याचा काय परिणाम झालेला आहे की पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचे आपण परिणाम भोगत आहोत. पाहतो की हिवाळा आहे तेव्हा आपल्याला उन्हाळा जाणवतो, कधी पावसाळा जाणवतो, उन्हाळा असेल तर पावसाळा आहे. ते असे ऋतू जे आहेत तर काय झालेले आहे, मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि या पूर सदृश्य परिस्थितीमुळे काय होतंय, मोठ्या प्रमाणात जे आहे तर वावर जमिनीच्या जमिनी जे आहे ते काय होत आहे, वाहून जात आहे. म्हणून आपण वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आपण वृक्षतोड टाळली पाहिजे आणि वृक्ष लागवड आपण केली पाहिजे, वृक्षांचं संगोपन केलं पाहिजे. असेच ध्येय वेडे आपण म्हणतो की ज्यांनी आपल्या कवितेमधून जीवनाचे सौंदर्य, एक प्रकारे निसर्ग सौंदर्य कसं असावं, आपण प्राण्यांवर, पशुपक्ष्यांवर, झाडांवर प्रेम करायसाठी, निसर्गावर प्रेम करण्यासाठी एक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जे आहे ते त्यांनी एक कविता आपल्याला प्रस्तुत केलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे वनवासी. वनवासी शब्दाचाच अर्थ काय आहे? वनवासी कोण सांगेल? वनवासी याचा शब्दशः अर्थ काय होतो? वनवासी. रितिका सांग बरं. राजवीर, मी ज्यांचं नाव घेतोय जे सर जे लोक जंगलात राहतात, जे लोक जंगलामध्ये जातात, जे वनामध्ये राहणारे आहेत, जे वनामध्ये राहणारे ते वनवासी. आपण म्हणतो की कुठल्या गावातले वगैरे असेल तर त्या गावावरून आपण तिथले रहिवासी. वनवासी म्हणजे वनात राहणारे वासी, त्याला वनवासी असे म्हटलं जातात. कवी तुकाराम धांडे यांच्या काव्यातून वनवासींच्या जीवनाचे सौंदर्य, त्यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम आणि त्यांची साधी जीवनशैली याचं दर्शन आपण या प्रस्तुत कवितेमधून करणार आहोत. प्रसिद्ध कवी आहेत तुकाराम धांडे. 1961 प्रसिद्ध कवी. विविध साप्ताहिके, मासिक, दिवाळी अंकातून त्यांच्या कथा व ललित लेख हे प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे. वळीव हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि या वळीव कविता संग्रहातूनच ही प्रस्तुत कविता जी आहे ती काय केलेली आहे, घेतलेली आहे. तिचं नाव आहे वनवासी.
कोणाची झाली कोणाच्या शाळेमध्ये? रेज हँड करा. नाही ना झालेली? नाही सर. बरं, हा म्हणजे सर्वजण नवीन आहात आणि सर्वजणांना जे आहे तर व्यवस्थित आपल्याला सांगता येईल. काय हरकत नाही, तुमचे जे प्रश्न असतील आपण क्लासमध्ये घेऊया. काय तर थोडक्यात काय आहे हे तुकाराम धांडे जे आहेत तर एक आपण म्हणतो की निसर्गावर प्रेम करणारे, त्यांचं वनवासियांचं जीवन असेल, जंगलातील राहणारे जे लोक आहेत यांच्याशी असलेलं नातं, त्यांची साधी भोळी संस्कृती आणि निसर्गावर असलेलं त्यांचं प्रेम याचं जिवंत चित्र त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये, वनवासी कवितेमध्ये जे आहे ते रंगवलेले आपल्याला पाहायला मिळतं. वनवासी लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात. झाडे झुडपे, नद्या, डोंगर हेच त्यांचं आयुष्य जे आहे ते आपण पाहतो की त्यांचा उदरनिर्वाह जीवन जगण्यासाठी जे आहे ते निसर्गाकडून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यातून ते काय करत असतात, आपलं जीवन जे आहे तर जीवन जगत असतात. निसर्गामधून विविध प्रकारच्या औषधी वनस्पती असेल, पालापाचोळा असेल, विविध बांबूचे वनस्पतींपासून, लाकडापासून जे आहेत विविध आकर्षक वस्तू असतील ते तयार करून ते काय करत असतात, आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते जगत असतात. म्हणजे त्यांचं विश्वच हे जंगलावर आधारित आहे. आणि अशा प्रकारचे जे आहे तर वनवासींचं वस्तुस्थिती, वास्तविक चित्रण त्यांनी आपल्या या प्रस्तुत कवितेतून मांडलेलं आहे. डोंगराजाचे जे पोरं आहेत, डोंगराची पोरं आहेत, कारण जे नद्या आपण म्हणतो की नद्या नाल्या मध्ये जे आहे ते आदिवासींचे जीवन कवी आपल्या कवितेतून पोरं म्हणजे मुलं, डोंगर राजाची पोरं, डोंगर राजाची मुलं आहेत, कारण जे तिथंच खेळतात, बागडतात, लहानाची मोठे होत असतात. आणि हाच एक प्रकारचं त्यांचं जे जीवन आहे, त्यांचा जो परिसर आहे तो. आणि म्हणून या डोंगर राजाची पोरं काय दिलेलं आहे ते मग आदिवासींचे जीवन, तर जीवनशैली आहे. डोंगरराजाची पोरं आहेत आणि आईची उघडी बोडकी बाळं आहेत. निसर्ग माणूस यांचे जीवन निसर्गाशी जोडलेले आहेत. ते निसर्गाला आपले घर मानतात आणि त्यांच्याशीच एक अतूट नाते सुद्धा ते जोपासत आहेत. अशी हे वनवासी कविता आपण आज प्रस्तुत पाहणार आहोत. या हिच कविता आपण पाहूया. इथे आहे का तुम्हाला कवितेतले जे ओळी आहेत तर त्या पण साधारणतः तुम्हाला इथे दिसायला हव्यात. आपल्या याच्यामध्ये आहेत का पाहूया अगोदर. नसेल तर मग तुम्हाला वाचन किंवा हे फक्त त्याचा अर्थ वगैरे दिलेला आहे, सारांश वगैरे थोडक्यात. तर यांचा थोडक्यात परिचय आपण जर पाहिला, कोण हे जे तुकाराम धांडे आहेत तर निसर्गावर असणारं त्यांचं प्रेम, वनवासींच्या हृदयात निसर्गाबद्दलचं प्रेम, आदर त्यांना आहे. ते निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. पाहतो जंगलामध्ये राहणारे किंवा वनांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते एक जंगलांचा, निसर्गाचाच एक अविभाज्य आहे. कारण काय करतं, आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे, मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे, विविध प्रकारची शहरं वाढत आहे आणि जंगल जे आहे ते कमी होत आहे. आणि जंगल कमी झाल्यामुळे, जंगलांची हानी झाल्यामुळं पशु पक्ष्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट होत आहे. प्राणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात मानवी हल्ले मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मग वाघांचे असतील, विविध प्रकारचे हिंस्र जे प्राणी आहेत तर त्यांचं शहराकडे, गावाकडे जे आहे ते मोठ्या प्रमाणात वावर जो आहे तो सुरू झालेला आहे. आपण पाहतो की बऱ्याच वेळा न्यूजपेपरवर, टीव्हीवर बिबट्याने या गावात हल्ला केला किंवा जाताना विविध प्रकारची जी लोकांवर मानवी हल्ले मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला पाहायला मिळतो. का बरं? कारण त्यांचंच आपण काय झालेलं आहे, त्यांच्या घरांवर कब्जा केलेला आहे. म्हणजे त्यांचं जे जंगल आहे उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचं जीवन जगण्यासाठी जे आहे तर मग ते जवळपास गावाकडे, गाव वस्तीवर किंवा जवळपास जे आहे ते त्यांचा उदरनिर्वाह, पोट भागवण्यासाठी जे आहे तर अशा प्रकारे जे आहेत आपण म्हणतो की ते गाव वस्त्या या ठिकाणी शेताकडे जे आहे ते त्यांचा वावर वाढत चाललेला आहे. का? कारण जंगल तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठे रस्ते तयार होतात तर झाडे, वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण पाहतो की मागच्या काही 2-3 महिन्यापूर्वी तेलंगणामध्ये एक IT पार्क नवीन सुरू होणार आहे. तर तिथे 400 एकरचं जे फॉरेस्ट होतं पूर्ण जमीन दोस्त करण्यात आले. एवढी वृक्षतोड जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मग तिथलं मग जनजीवन जे आहे ते पूर्ण विस्कळीत. का? तिथले पशु असतील, प्राणी असतील, यांचं जीवन जे आहे ते कुठेतरी काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून
त्यांनी शहराकडे गावाकडे जे आहे तो ओढ त्यांचा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा स्वरूपाचे हे जे आणि या वनांची रक्षा कोण करत आहेत आपण पाहतो की हे वनवासी आहे जे जंगलामध्ये राहणारे. तुम्ही विविध पद्धतीचे जे चित्रपट वगैरे पाहिलेले असतील, बाबा आमटेंचा चित्रपट वगैरे बघितला असेल किंवा विविध, की त्यांचं जंगल वासियांचं जंगलाप्रती असणारं प्रेम, तिथले जे पशुपक्षी आहे प्राणी आहेत तर तेच एक प्रकारचे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. आणि अशा पद्धतीचं त्यांचं जीवनमान हे जे आहेत ते प्रस्तुत आपण पाहतो की जे तुकाराम धांडे आहेत तर त्यांनी वस्तुस्थिती या थोडक्यात आपल्या भाषा शैलीमध्ये जे आहे ते प्रस्तुत या कवितेतून मांडलेले आहे. त्यांच्या साध्या जीवनात त्यांना आनंद आणि समाधान मिळते, ते त्यांच्या जीवनावरील अभिमान बाळगतात. निसर्ग ज्ञान आपण पाहतो की अरे त्यांच्याकडे कपडे राहायला नाही किंवा कपडे हे नाही, पण आपण पाहतो एवढं शिकलेलं वगैरे आहेत पण काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्यांच्याकडून काही गुण जे आहेत ते शिकायला मिळत असतात. म्हणून आपण असं नाही की हा त्यांना सुखसुविधा त्या मिळाल्या नाहीत, पण त्या कमी सुखसुविधेमध्ये सुद्धा ते आपलं चांगल्या प्रकारचं जीवन जे आहे ते व्यतीत करू शकतात, जीवन जगू शकतात. पण आपण विकास मोठ्या प्रमाणात होत आहे, जंगल मोठमोठाली शहरं आहे, डांबरीकरण मोठ्या प्रमाणात, सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंगे उभ्या राहत आहे आणि इथे कुठेतरी जाऊन आपण मोठ्या प्रमाणात जो आहे आणि याचा परिणाम जो आहे तो आपण पाहतो की निसर्गावर सुद्धा होतो. त्यांच्याकडे निसर्गाचं अमूल्य ज्ञान आहे, निसर्गाचे रक्षण करणे आणि त्याचे संवर्धन करणे हे ते त्यांच्या कवितांमधून किंवा हे जे आहे ते संवर्धन करण्यासाठी ते शिकवत आहे. तर पाहूया त्यांची जी वनवासी जी कविता आहे तर काय आहे, तर त्या वनवासी कवितेचे थोडक्यात ओळी आपण पाहणार आहोत. सर्वांना स्क्रीन दिसते का? हो सर. सर दिसतीये. मी थांबा इथे फोटो जो आहे तो काय करतो इथे ऍड करतो की जेणेकरून तुम्हाला, कारण सगळ्यांकडे तुमच्याकडे आत्ताच पुस्तकं अवेलेबल असतील असं नाही का आहे, काही गरज नाही. मोबाईलवर जरी तुम्ही हे केलं, मी तुम्हाला इथे आपल्या स्क्रीन मध्येच ऍड करूया मी कवितेच्या ओळी. काय बरं अजून अजून कोणाला सांगता येईल वनवासींबद्दलचं जीवन? कोण सांगेल तोपर्यंत इथे ऍड करेपर्यंत? काय सांगता येईल? वनवासी आपण सुद्धा गावाकडेच राहणारे आहोत, आपण सुद्धा आपल्या शेतामधली जी झाडं झुडपं आहेत आपण वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करतो, त्यांची निगा राखतो. मग विविध प्रकारचे मग आपण फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, मग चिंच आहे, बोरीची झाडं आहेत, बरोबर, वडाची झाडं आहे, पिंपळाची झाडं आहेत. तर हे याचं ज्ञान आपल्याला सुद्धा आहे आणि आपण त्याचे निगा संगोपन आणि संवर्धन जे आहे ते करतो की नाही? अजून काय आहे बरं या विषयी तुम्हाला माहिती? हा सर आपण असे झाड लावतो की त्याने ऑक्सिजन जास्त प्रमाणात भेटतं. हा म्हणजे आपण जर एक झाड जर तोडलं असेल, ठीक आहे आपण झाड वृक्ष तोड करतोय, पण एक झाड जर तोडलं तर किमान आपण 10 झाडं जी आहेत ती आपण लावली पाहिजे, बरोबर. कारण ते झाड आता 5-5, 10-10, 20-20 वर्षापूर्वीचे मोठे झाडं आहेत आणि तेवढं झाड होण्यासाठी कितीतरी कालावधी लागणार आहे. आणि हे जे लावलेलं झाड आहे आपण त्याला पाणी घातलं पाहिजे, त्याला जगवलं पाहिजे आणि त्याचा जो आहे वटवृक्ष जो आहे तो होण्यासाठी भरपूर कालावधी लागणार आहे. म्हणूनच कुठेतरी आपण काय केलं पाहिजे, निसर्गावर प्रेम. आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, तर याचा कुठेतरी जो आहे तो मानवी जीवनावर जो आहे तो परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. ह्या कवितेच्या ओळी आपण इथे घेणार आहोत जेणेकरून हा तर तेवढ्या झपाट्याने जे आहे ते झाडांची वाढ सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून
कुठेतरी आपण जे आहे तर ही वृक्षतोड असेल किंवा आपण चांगल्या प्रकारे जे आहे तर याचा निसर्गाचा अभ्यास चांगल्या प्रकारे आपण केला पाहिजे. हा तर आले आता आपल्याला इथे ओळी. आम्ही डोंगर राजाची पोरं, कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळ, परवरा माईची घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ कुशीत ढेकर, खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगतीनं, वर पांघरून आभाळ लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवण्याचे आम्ही वांदार नळीची, गाव वल्हाळ पल्याड आम्ही उंबर माळीची, बस सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकड्यांशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलती चालू शिवाचं चालीत, हिंडू झाडा कड्यावरती बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. तर त्यांच्या एक आदिवासी आपण वनवासी लोकांची जी बोली भाषा आहे, बोली शैली आहे, तर त्या बोली भाषेत त्यांनी जे आहे तर या प्रस्तुत कवितेचं वर्णन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून असे शब्द प्रयोग जे आहे ते त्यांनी केलेले आहे. आदिवासी त्यांच्या डोंगर दऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम यातील अतूट नाटे यांनी या प्रस्तुत वनवासी कवितेतून व्यक्त केलेला आहे. वळीव हा कविता संग्रह या कवितेतून ही कविता घेतलेली आहे. आता आपण एक एक जो कडवं आहे ते पाहणार आहोत. आम्ही डोंगर राजाची पोरं, पोरं म्हणजे काय, मुले, कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळ, परवरा आईची. आता कळसू आई म्हणजे काय, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच जे शिखर आहेत, काय कोणतं आहे, कळसूबाई, जे भंडारदरा आपण म्हणतो की नाशिक, हा नाशिक आणि अहिल्यानगरच्या सीमेवर लगत हे जे आहेत, आणि तिथला हा जे जंगल आहे, वन आहे, तर तिथलं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कळसूबाईची, डोंगर राजा आमचा राजा, आम्ही डोंगर राजाची मुलं, कळसू आईच्या शिखराचा परिसर आमची आई आहे. म्हणजे आपण तिथे पाहतो की पोरं कळसू आईची आम्ही उघडी बोडकी बाळ, परवरा माईची. आणि ही जी उघडी वाडगी म्हणजे आपण पाहतो की त्यांची तुम्ही चित्रामध्ये पण पाहिलेलं असेल की त्यांना फक्त जे आहे ते उघडी वाडकी आहेत, मग त्यांना कपडे एवढे साधारणतः नाही, अर्धवट अर्ध अंग झाकलेलं आणि बाकीचं सगळं जे आहे ते उघडं आहे. तर उघडी बोडकी स्वच्छंद बागडणारी ही मुलं आहेत. आणि ही मुलं कुणाची आहे, परवरा माईची. परवरा माई, परवरा माई, परवरा माई म्हणजे प्रवरा नदी. आता सगळेजण जवळपास छत्रपती संभाजीनगर किंवा त्या याच्यात असेल, तुम्ही नाथसागर जे जायकवाडी प्रकल्पाचं पाणी तुम्हा सगळ्यांना पण बऱ्याच वेळा येत असेल, तर या नाथसागरामध्ये ज्या नदीचं पाणी येतं, कोणकोणत्या नदीचं पाणी येतं कोण सांगेल? गिरणा, गंगा नदी, हा, नाथसागर जे आहे जायकवाडी जो धरण आहे, नाथसागर म्हटलं जातं, त्या नाथसागर धरणामध्ये किती नद्यांचा जे आहे ते पाणी येतं किंवा संगम आहे? गोदावरी, अगदी बरोबर. अजून कोणत्या नदीचे येते? गंगा नदी, कोणते? गंगा, महाराष्ट्रात गंगा म्हणजे दक्षिण काशी किंवा गंगा हे गोदावरीला म्हटलं जातं. गंगा नदी महाराष्ट्रातून येत नाही. आपण तुम्ही भूगोलामध्ये नकाशा वाचन झालं आहे की नाही, महाराष्ट्रातील कोणकोणत्या नद्या आहेत किंवा नाथसागर किंवा जायकवाडी, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं धरण जे जायकवाडी आहे त्याचा पसारा किंवा जे आपण क्षमता म्हणतो खूप मोठी आहे. आणि त्या नाथसागर त्या जायकवाडी प्रकल्पामध्ये त्या धरणामध्ये कोणत्या नद्यांचं, मग गोदावरी आहे, इथं जो शब्द आलेला आहे की नाही, बाळ, परवरा माईची म्हणजे प्रवरा नदी जी आहे, ही प्रवरा नदी हिचं सुद्धा संगम जो आहे तो होतो ना. अजून एक नदी कोणती आहे, कोण सांगेल? तापी सर, नदी, सर जो तुम्ही प्रश्न विचारला तो डबल विचार सांगा तर. तापी नदी, तापी नदी,
नाही. नाथसागर आपण म्हणतो. सर, हम्म जो तुम्ही प्रश्न विचारला तो डबल सांगा तर. गोदावरी सर. कोणत्या नद्या ज्या आहेत त्या आहेत. नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणामध्ये कोणत्या नद्यांचं पाणी येतं? एक गोदावरी नदी, दुसरी प्रवरा नदी, तिसरी जायकवाडी धरण. जायकवाडी धरण हे डॅमच आहे. कोणत्या नद्याचं? मुळा नदी. कोणती नदी सिंधू आहे? नदी सर. सिंधू नदी नाही, सिंधू नदी. इकडं कुठं जम्मू काश्मीर गोदावरी. तिकडं. हा, गोदावरी, प्रवरा आणि मुळा नदी या 3 नद्यांचा संगम जो आहे तो नेवासे या ठिकाणी, नेवासा फाटा आपण पाहतो की त्या ठिकाणी यांचा संगम होतो. प्रवरा संगम म्हणून नाव प्रसिद्ध आहे. आणि ते पुढे जाऊन त्या सगळ्या जे 3 नद्यांचं पाणी जे आहे ते जायकवाडी धरणामध्ये हे होतं. आणि पुढे जाऊन मग तुमचे छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, ते पुढे जाऊन कर्नाटक, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराला जाऊन जे आहे ते मिळतात. आणि ही आपण दक्षिण काशी एक प्रकारचे दक्षिण वाहिनी किंवा म्हणतो की आपण जशी गंगा नदी आहे तर गंगा नदीची दुसरीच ही आपण काय आहे गोदावरी नदी की जी जी त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी तिचा उगम होतो. बरोबर. तर हे जायकवाडी धरण खूप मोठं आहे आणि या जायकवाडी धरणामध्ये येणारे या 3 नद्या आहेत आणि त्यातली प्रवरा माई आणि ही कळसुबाई शिखरातील जो परिसर आहे, प्रवरा नदीचा जो परिसर आहे, तर त्या परिसरातली ही उघडी बोडकी जी मुलं आहेत तर ते जंगलाच्या राजाची पोरं ही एक प्रकारची आहे. म्हणजे जंगलाचा राजा जो आहे आणि त्या डोंगर राजाची ही मुलं आहेत म्हणजे वनवास जी आहे. आणि तिथं काय आहे, कळसुबाईच्या शिखराच्या परिसरातली आमची आई आहे. म्हणजे कळसुबाई परिसर हा त्यांचा आई आहे आणि ही सर्व प्रवरा माईची मुलं आहेत. घेऊ हातात भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकावर बसून, देऊ कुशीत ढेकर. घेऊ हातात, हातात आम्ही काय करणार आहोत, भाकरी घेणार आहोत. त्यावर भोकरीच्या पाल्याची भाजी, म्हणजे विविध प्रकारच्या ज्या भाज्या आहेत जंगलामधल्या आपण पाहतो पालेभाज्या आहेत. मग भोकरीच्या भोकर खाऊ म्हणजे भोकरीची जी भाजी आहे तर ती भाजी आणि भाकर ती जी आहे त्या खडकावर बसून आम्ही जे आहे तर निवांत खाणार आहोत. आणि निवांत या खडकावर जे आनंदाने तृप्त आम्ही काय करणार आहोत, ढेकर देणार आहोत. अशा प्रकारे जे आहे तर एक प्रकारे काय, घेऊ हातात भाकर, हातात भाकर घेऊन भोकरीला काय, एक भोकर नावाची जी भाजी आहे भोकरीची भाजी, तर ती घेऊन आम्ही काय करणार आहोत, निवांतपणे चांगल्या पद्धतीने जे आहे ते निवांत ढेकर देऊन आम्ही जेवण करणार आहोत. असं जे तुकाराम धांडे आहेत त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की निसर्गावर प्रेम करा. निसर्गाच्या मदतीने आपल्याला जे अन्न पाणी आपण म्हणतो की औषधं रोजच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला निसर्गातून मिळत असतात. आणि म्हणून आपण निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. ही जी निसर्गाची जी लेकरं आहे, डोंगराची जी लेकरं आहेत ती साधी भोळी आहेत, पण त्यांचं जीवन आपण पाहतो की त्यांच्याकडे पूर्णपणे कपडे सुद्धा नाही. अशा स्वरूपाची ही डोंगर राजाची आहे की हातात भाकरी घेऊन भोकरीच्या पाल्याची भाजी ते हातात त्या भाकरीवर ठेवून खात आहे निवांत खडकावर बसून. आणि आनंदाने ते जे आहे ते तृप्त ढेकर दिल्यानंतर आपल्याला म्हणतं की आपलं क्षुधा, आपलं पोट जे आहे ते भरलेलं असतं. खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरून आभाळ लोळू पृथ्वीवरती. आता आपण पाहतो की थंडी लागली तर काय होतं, आपण गोधडी आथरायला असेल, पांघरायला ब्लँकेट असेल तर ते घेत असतो. पण ही जी डोंगर राजाची मुलं आहे, यांची जी वनवासातली जी मुलं आहेत, आम्ही टेकडी भोवती खेळू. आणि हे काय करत असतात, मग विविध पद्धतीचे जे टेकड्यांवर जाऊन जे आहे ते खेळत असतात. वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पळत असतात. आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि माळ रानाच्या जमिनीवर लोळतो. एक प्रकारचं त्यांचं जे वरती जे आकाश आहे, आभाळ जे आहे ते एक प्रकारचं पांघरून घेत आहे. म्हणजे हेच त्यांचं जे आहे तर आपण काय म्हणतो की निवारा आहे. आणि पांघरायला काय आहे तर पृथ्वीवर आम्ही काय करणार आहोत, लोळू पृथ्वीवरती. वर पांघरून आभाळ पांघरलेलं आहे आणि लोळू आम्ही पृथ्वीवरती. असं जे
तुकाराम धांडे आहेत तर त्यांनी हे सांगितलं की डोंगर राजाची मुलं कशा पद्धतीने जे आहे ते जीवन व्यतीत करत आहे, रोजचा त्यांचा दैनंदिन दिनक्रम कशा पद्धतीचा आहे, की त्यांना अंथरायला पृथ्वी आहे आणि पांघरायला आकाश आहे, अशा पद्धतीने जे आहेत. आणि हे टेकडी भोवती वारं जसं सुटेल त्या वाऱ्याभोवती जे आहे ते पळत आहेत, फिरत आहेत, चांगल्या पद्धतीने जे आहे ते खेळ खेळत आहे. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीची, गाव वल्हाळ पड्याल, आम्ही उंबरमाळीची. आणि ज्या ठिकाणी आता आपण पाहतो की जंगलात राहायचं म्हणलं तर विविध प्रकारचे जे हिंस्र प्राणी आहे, वाघ आहे, आपण म्हणतो अस्वल आहे, विविध पद्धतीचे जे प्राणी आहेत. वाघ जिथे वस्तीवर असतो, म्हणजे ज्या ठिकाणी वाघ कुठे असतो, लवणावरती, म्हणजे जिथे झाडी मोठ्या प्रमाणात गर्द आहे, गुहेसारखा जागा आहे, तर त्या ठिकाणी हे वाघ राहत असतात. लवणावर आम्ही असतो आणि त्या ठिकाणी जे वाघ राहतात त्या लवणावर हे जे वनवासी आहे, हे डोंगरराजाची मुलं आहेत, तिथे त्यांचं वास्तव्य आहे. वानरांची, माकडांची वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तर तिथे हे असतात. आणि त्या नळीत यांचा वावर जो आहे तो चांगला असतो, म्हणजे त्या ठिकाणची जी जागा आहे, आपण पाहतो विविध पद्धतीने जे गावाकडे आपण पाहतो की झाडी झुडपी ज्या ठिकाणी गर्द आहेत तर त्या ठिकाणी हे हिंस्र पशु पक्षी जे आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची राहण्याची जागा असते. आणि या नळीच्या ठिकाणी ही डोंगर राजाच्या मुलांचा वावर जो आहे तो दररोज नेहमी असतो. ओढ्याच्या पलीकडे यांचं गाव, उंबराची झाडे असलेले उंबर माळावर आम्ही असतो. आणि या उंबराच्या झाडाची जी आहेत तर जे माळ आहे, माळरान म्हणजे पठार एक प्रकारची जी जागा आहे, तुमच्याकडे पण मोठ्या प्रमाणात हा शब्द प्रयोग वापरला जातो माळरानावर. माळरानावर काय, मोकळी अशी ओसाड जागा आपण म्हणतो. ओढ्या पलीकडे आम्ही, आमचे गाव, उंबराचे झाड, आम्ही उंबरमाळीचे, उंबरमाळावर हे असतात, हे उंबरमाळीचे रहिवासी आहे. डोई सॉरी पुढचा, बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. आणि दिवसा तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो. कारण काय, कारण यांच्या अंगावर जे आहे ते कपडे नाही, फक्त अर्धवट जे आहे तर अर्धनग्न स्वरूपाचे हे जे वनवासी, हे डोंगरराजाची मुलं आहेत तर ते आहे. आणि म्हणून जेव्हा सूर्य मोठ्या प्रमाणात खूप 12च्या नंतर मोठ्या प्रमाणात जे सूर्याची किरण, अतिनील किरण जमिनीवर येतात तर तेव्हा हे रुसून बसतात. पण चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये रात्री आम्ही चंद्राकडे बघून असतो. आणि मग शांतपणे जेव्हा रात्र होते आणि चंद्रोदय आपण म्हणतो की चंद्र मोठ्या प्रमाणात दिसतो, तर त्या प्रकाशामध्ये हे काय करत असतात, त्या चंद्राकडे बघून काय करत असतात, हसतात. अशा पद्धतीने जे आहे तर तुकाराम धांडे यांनी चांगल्या जे आहे ते एक वर्णन कशा पद्धतीने जे आहे ते डोंगर राजाची मुलं असतील त्यांचं दैनंदिन जीवन कशा पद्धतीचं आहे याच्या विषयीची माहिती थोडक्यात त्यांनी सांगितलेली आहे. रात्री आकाशीला, बोलू वाज तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. म्हणजे रात्री आकाशातील 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची शोभा बघतो आणि घोंगडीवर अंगावर घेऊन नाचतो. मग ते माळ रानावर जेव्हा घोंगडी वगैरे टाकते, घोंगडी हा शब्दप्रयोग जवळपास सगळ्यांना माहित असेल, काळ्या कलरची घोंगडी असते, आहे का माहित सर्वांना घोंगडी? हा, तर जी जास्त उबदार आहे, आपल्याला वाटतं की जी जरा तिच्यावर सुरुवातीला जर हे केलं तर खरबडी किंवा आपल्याला टोचल्यावाणी सारखं दिसतं, पण तिच्यासारखी उब थंडीच्या दिवसांमध्ये कुठे नाही. आणि मग हे काय करत असतात, एक प्रकारे रात्री आकाशातील 3 नक्षत्रांच्या, म्हणजे तारे वगैरे आपण म्हणतो की आलेले आहेत आणि तिकडे ती एक प्रकारची शोभा आहे आणि ती घोंगडी अंगावर घेऊन हे चांगल्या प्रकारे जे आहेत त्यांचं नृत्य करत असतात, नाचत असतात. नाचू घोंगडी नेसून, म्हणजे एक प्रकारचे जे नाच जो आहे तो घोंगडी नेसल्यासारखं ते जे आहे ते नाच करत असतात. बोलू वाज तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. डोई आभाळ पेलीत, चालू शिवांच्या चालीत. हिंदू झाडा कड्यावरती, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आम्ही डोक्यावर आभाळ पेलं सिंहासारखे, डौलदार इटीत चालतो. आणि एक प्रकारचं त्यांचं काय, डोक्यावर आभाळ आहे, आपल्या सर्वांचं आभाळ आहे, पण आपण घरामध्ये राहतो किंवा हे जे डोंगर राजाची मुलं आहेत ते त्यांच्या डोक्यावर एक आभाळ आहे आणि ते सिंहासारखे डौलदार, ते सांगतात तुकाराम धांडे सांगतात की डौलदार ऐटीत जे आहे ते चालत असतात, झाडांवर चढतात, कड्यांवर कुठून तरी हिंडत असतात आणि ते आपल्या पक्ष्यांची
भाषा सुद्धा बोलत असतात. विविध पद्धतीने पक्ष्यांची भाषा ते काय करत असतात, बोलत असतात. म्हणजे चालायला गेलं तर रुबाबदार ऐटीत त्यांचं चालू आहे. हिंदू कड्या कपारींना जे आहे तर त्यांचं मग नृत्य असेल, त्यांचं खेळणं असेल, त्यांचा वावर असेल आणि पक्ष्यांची जी बोली भाषा आहे तर ती पक्ष्यांची बोली भाषा सुद्धा ते काय करत असतात, बोलत आहेत. पुढे आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. सशाच्या वेगाने जे आहे ते काय करणार आहे, ते पळणार आहे. सशाच्या वेगाने ते काय करत आहे, डोंगर चढत आहे आणि आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो असं म्हणतात. आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन ते येत आहे. निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद एक प्रकारचा होत आहे आणि या निसर्गामध्ये ते जे आहे तर सुखी जे मिळालेलं जे जीवन आहे, मिळालेलं जे आहे तर ते खूप आनंदी आहे आणि ते आनंदी जीवन कसं जगावं, तर हे डोंगर राजाची पोरं आहे, हे वनवासात जे राहणारे जे लोक आहे, ज्यांना जे मिळालेले जीवन आहे तर ते चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने जे आहे ते जीवन जगत आहे याचे वस्तुस्थिती, याचं वास्तविक चित्रण तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेतून दिलेलं आहे. ही डोंगर राजाची मुलं उघडी वागडी एक प्रकारे भाकरी घेऊन त्या भाकरीला भोकराची जी भाजी आहे ती खडकावर बसून खाण्याचा त्यांचा जो आनंद आहे, आनंदात खुशीने ढेकर देण्याचा आहे आणि एक प्रकारे टेकडीवर जे आहे तर वाऱ्याच्या वेगाने ते खेळत आहेत, वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. पांघरून आभाळ आहे आणि अंथरुणाला काय आहे, लोळ ते पृथ्वीवर लोळत आहे. ते वाघाच्या लवणाची ज्या ठिकाणी वाघाचं माकडांचं यांचं वास्तव्य आहे तर त्या नळीला त्या झाडी झुडपीमध्ये त्यांचं नेहमी वावर आहे, येणे जाणं. आणि गाव वल्हाळ पलीकडे आम्ही उंबर माळाचे आणि या उंबराच्या माळावर ते रहिवासी आहे. बसू सूर्याचं रसून आणि या सूर्यावर का रुसून आहे, कारण मोठ्या प्रमाणात काय होत आहे, मोठ्या प्रमाणात काय आहे, सूर्य जो आहे तो कोपत आहे, म्हणजे ऊन मोठ्या प्रमाणात आहे आणि चांदण्याच्या शीतल चांदण्यामध्ये ते माळावर झोपून खडकावर पडून जे आहे ते काय करत आहे, चंद्र नक्षत्रांचे जे आकाशातले जे नक्षत्र आहेत त्यांच्याकडे बघून जे आहे ते हसत आपल्याला आहे. आणि डोई आभार पिढी चालू सिंहाच्या चालीत आणि एक प्रकारचं ती ऐटीत सिंहाची ज्या चालीत आहे तर ते काय करत आहे, चालत आहे. आभाळ त्यांच्या जे आहे तो डोईवर आपल्याला पाहायला मिळतं आणि कडे कपारी हिंदू झाड्या कड्यांवरती झाडांवर चढत आहे, कड्या कपारींना खेळत आहे आणि एक प्रकारे पक्ष्यांची बोली भाषा ते शिकत आहेत, बोलीत ते काय करत आहेत, बोलत आहे. आम्ही सशाच्या वेगानं आणि एक प्रकारे सशाच्या वेगाने ते काय करत आहे, झप 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 डोंगर रांगा जे आहे त्या डोंगर चढून जात आहे. आकाशाला हात लावून जसं की जे दृश्य आहेत तर आकाशाला हात लावून एक प्रकारे चांदण्या हातात घेण्याचा ते प्रयत्न जे आहे ते करत आहे. असं वास्तविक चित्र जे आहे तर तुकाराम धांडे यांनी या प्रस्तुत कवितेतून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समजली कविता? इतकं सुंदर वर्णन जे आहे तर तुकाराम धांडे यांनी जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हो सर. हा, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तुम्हाला स्क्रीन दिसते का? यस सर, दिसतंय. हा, इथे माझं हा बर. आता याच्यातले काही शब्द असे आहेत की तुम्हाला जर नसेल कळाले तर विचारू शकता. मी शब्दशः सांगितले आणि जवळपास आपल्या गावाकडे आपल्या घरी सुद्धा साधारणतः घोंगडी आहे, माळ आहे, माळरान आहे, त्यानंतर ढेकर शब्द आहे, भोकर आहे, परवरा माईची आता परवरा नदी आहे, कळसुबाईचं शिखर आहे. तर हे शब्दप्रयोग किंवा हे जी भाषा आहेत किंवा हे जे शब्द आहेत ते साधारणतः आपण गावाकडे जो आहे तो सहजासहजी सर्व वापरले जातात. तरी पण काही शब्द प्रयोग असे आहेत ते समजले नसतील तर तुम्ही विचारू शकता. सिंह, तिथे त्याच्यात सिंह दिलेलं. हा हा म्हणजे थांबा एक 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 घेऊ. मला इथे स्क्रीनवर तुमची काय म्हणली, एकच मिनिट मी स्क्रीन. हा सर, आम्ही वांदार नळीचे म्हणजे काय? हा, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीची. वांदार नळी म्हणजे ज्या ठिकाणी वांदार नळी काय आहे की ज्या ठिकाणी वाघ जे आहेत वाघ राहतात. वांदार नळी म्हणजे नळीच्या ठिकाणी काय की जिथे खूप झाडी झुडपी आहे
खूप झाडी झुडपी आहे आणि त्या झाड्या झुडप्याच्या त्या ठिकाणी जे आहेत तर हे काय करत आहे तर राहत आहे. वानर माकडे जे आहेत, वानर म्हणजे वानर माकडे जे आपण म्हणतो, वहाळ म्हणजे ओढा नाला, जी नळी आहे ओढा नाला म्हणतो, की त्या ठिकाणी जे आहे तर हे काय करत आहे मोठ्या प्रमाणात हे वाघ सिंह राहत आहे आणि त्या ठिकाणी यांचा नेहमी जो आहे तो दैनंदिन क्रम ये जा त्यांची असते. सर गंगना म्हणजे हा, गंगा तुझा आवाज ब्रेक होतोय, आवाज ब्रेक सर होतोय जरा. स्पष्ट आवाज येत नाही. हा, हॅलो डोळी आबाड पेलीत म्हणजे डोई सर आभार म्हणजे डोक्यावर आभार पेरीत ते जे आहे ते आयटीत सिंहासारखं चालत आहे. सिंह म्हणजे सिंहासारखं ते आयटीत चालत आहे. सर पोन्न म्हणजे काय? हा, पोन्न मग सुरुवातीला शब्द येतोच ना, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. पोरं म्हणजे मुलं. हो हो सर. हा, सर आणि बोकडी म्हणजे बोकडी आम्ही उघडी बोडकी. बोडकी बोकडी नाही. बोडकी म्हणजे साधारणतः अंगावर कपडे नसलेला बोडकी उघडी. सर गंगना म्हणजे काय? अंगावर वस्त्र नसलेला बोडकी आपण म्हणतो. हा, कोणतं म्हटलं? हॅलो सर, हा, गंगना गगना. गंगना नाही, गगना. गगना म्हणजे आकाश, गगन. सर तिंकड्यास सर आमच्या पुस्तकात तर शिवांच्या म्हणजे थांबा थांबा, एक एक घेऊया. हा, शिवांच्या सिंह. सिंह सिंहाच्या चालीने, सिंहाच्या चालीने जे आहे ते आयटीत चालत आहेत. सर आणि थांबा, हॅलो एक सर. एक 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 घेऊ. सर, हरिओम तिंकड्यास थांब, म्हणजे एक एक घेऊया सर्वांचे जे आहेत. हा, सर तिंकड्यासी म्हणजे हा? तिंकड्यासी तिकड्याशी एकच मिनिट, कोणतं आहे? बोलू वाजत तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. तिकड्यांशी म्हणजे तिकडल्या कडेला, त्या कडेला जे आहेत. बोलू बाज तिकड्यांशी, दिवसात आपल्याला सूर्य आम्ही रुसून बसतो, पण चंद्राच्या शीतल प्रकाशात आम्ही चंद्राकडे बघून हसतो. रात्री आकाशीला 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची शोभा बघतो. म्हणजे 3 नक्षत्र जे आहेत तर त्यांची शोभा जी आहे ते आपण पाहत आहे. सर हॅलो सर. 3 तिकड्यांशी, हा, नक्षत्र. हा, बोल. सर उंबर म्हणजे काय? उंबर आम्ही उंबरमाळीची. उंबर झाड माहित नाही, आपण उंबराचा माळ म्हणतो. माळ म्हणजे माळरान मोठं, आणि उंबर म्हणजे एखाद्या झाडावरून दिलेलं साधारणतः त्या ठिकाणी जास्त प्रमाणात झाडं असतील तर उंबराचं माळ म्हणतो. खडकाळ रान, माळरान, आपण असे शब्द वळा पल्याड म्हणजे काय? गाव वल्हाळ पळ्याळ म्हणजे काय? एक प्रकारचं वानरांचं ओढ्याच्या पलीकडे. वल्हाळ म्हणजे ओढा नाला. हँग सर झाले. आणि चंद्र म्हणजे चंद्र ना. हा, चंद्र. हो, शीतल चंद्र. तुम्हाला स्क्रीन दिसते अजूनही? पण मला इथे सर डोई म्हणजे काय? डोक्यावर आकाश जे आहे ते एक प्रकारचं आहे. हा, आता गेलेले असेल स्क्रीन, बरोबर? हो सर. येस सर. सर. येस सर. सर मी लॅपटॉप बंद करून परत एकदा चालू करतो. हा, बोडकी म्हणजे साधारणतः आपण म्हणतो की निवस्त्र, एक प्रकारचा अंगावर वस्त्र नसलेला. हो सर. तर अशा पद्धतीनं जी आहे ती ही प्रस्तुत कविता. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. घेऊ हातात भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून
देई कुशीत ढेकर, खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगतीनं, वर पांघरून आभाळ लोळू पृथ्वीवरती, आम्हा वाघाच्या लवण्यांचे आम्ही वांदार नळीची, गाव वल्हाळ पल्याड आम्ही उंबरमाळीची, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून, बसू म्हणजे बसून सूर्याक रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू बाज तिकड्यांशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाड्या कड्यांवरती बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्हा सशांच्या वेगानं जाऊ डोंगर येंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. तर परत एकदा वाचन केले मी, तरी याच्यातले काही शब्दप्रयोग झालेले असतील. आता आपण प्रश्न घेऊया थोडक्यात काव्य सौंदर्य रस सौंदर्याचे, आणि मग आपण इथे हे करता येईल. काय अजून राहिले का एखादा शब्द की जो नाही आलेला स्क्रीनवर तुम्हाला? सर स्क्रीनच नाही दिसत आहे. हो, स्क्रीन नाही दिसत. लॅपटॉप जो आहे तो बंद झाला. मी परत एकदा चालू करतो. तोपर्यंत आपण प्रश्न उत्तर घेऊया. चालेल सर. हा, काय आहे प्रश्न? तर विचारू प्रश्न तुम्हाला, मग आपण सुरुवात करूया. तुमच्या स्वाध्यायामध्ये पण असतील प्रश्न. बर, प्रश्न ऐका, सांगायचं सर्वांनी. ज्याला येते त्यांनी हात वरती करायचा आणि त्याचं स्पष्टीकरण. ओळींचा अर्थ आपण नंतर घेऊया. अगोदर भाव सौंदर्य अर्थ सौंदर्याचे घेऊया. बसू सूर्याचे रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. कोणाला येते? हरिओम. नाही सर येत नाही. वेदिका, सर राजवीर. काय म्हणाले, रिपीट कराल का? बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. हा, वेदिका सांग. सर दुपारी सूर्य असतो ना, मग तो तापलेला असतो. आणि माळरानावर हुंदडणारे मुलं असतात आदिवासी, तर त्यांना कडक उन्हात खेळावं लागतं ना. आणि उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होत असतो. म्हणून ते सूर्यावर बसून बसतात आणि रात्री चंद्राकडे बघून ते आनंदाने असतात, कारण चंद्राच्या शीतल प्रकाशात आदिवासी मुलांना बागडण्याला उधाण येते, म्हणजे आनंद वाटतो. तर यामध्ये आपण साधारणतः पाहतो की दुपारची वेळ असते आणि ही या ज्या मुलांकडे सर, जे मी आहे सांगू का? अंगावर कुठल्याही स्वरूपाचे जे आहे ते आपण कपडे म्हणतो तर नसतात. आणि मग मोठ्या प्रमाणात जेव्हा ऊन होतं तर अंग भाजतं आणि मग ते काय करतात, त्या सूर्याकडे जे आहे ते बघून काय करत असतात, रुसून बसत असतात मग सावलीला. आणि जेव्हा संध्याकाळी जेव्हा चंद्र उगवतो, चंद्राच्या शीतल चांदण्यामध्ये म्हणजे थंडावा असतो, आपण पाहतो की संध्याकाळचा थंडावा असतो, आणि मग खडकाळ माळ रानावरती पृथ्वीवर अंग टाकून ते काय करत असतात, निहाळत जी नक्षत्र जी आहेत ते त्या नक्षत्रांकडे निहाळत बघून ते हसत असतात. अशा पद्धतीने एक प्रकारचे जे आहेत तर एक अनोखं नातं त्यांचं म्हणतो आपण की या जे निसर्गाचं असेल, तर एक प्रकारे सूर्य असेल, चंद्र असेल, चंद्राकडे जास्त त्यांचे आपण म्हणतो मैत्रीपूर्ण नातं आपण पाहायला मिळतो. आणि ते चंद्राकडे जे आहे ते संध्याकाळच्या प्रहरी ते चांगल्या प्रकारे जे आहे ते चंद्राकडे बघून हसत असतात, गप्पा मारत असतात आणि त्यांची रात्र जी आहे ती घालवत असतात. पुढे, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत. विजय. सर सांगू का सर? हा, विजय सांग. आदिवासी मुले उघड्या बोगड्या अंगाने उंबराच्या माळावरती भटकत असतात, बागडत असतात.
झाडाकडांचे त्यांचा वावर असतो, त्यांचे जीवन अतिशय खडकर असते, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फार फिकीर नसते. ऊन वारा पाऊस झेलत ते मजेत राहत असतात तिथे, आणि जणू त्यांच्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो, त्यांचा दरार सगळ्या रानावर असतो, म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत असतात, अशी व संकट झेलत असतात. आदिवासी मुलांना चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवीने केले आहे. अगदी बरोबर आहे. पुढे आम्ही डोंगर राजाची पोरं, कळसू आईची आम्ही, उघडी बोडकी बाळ, परवरा माईची. पहिलं जे कडवं आहे साधारणतः तुम्हाला सर काय सांगायचं आहे? पहिल्या कडव्याचा भावार्थ थोडक्यात, आणि मग आपण इथे थांबूया आज. सर सांगू का? हो. सर फक्त पहिल्या कडव्या सांगायचं आहे का? हो हो, पहिल्या कडव्याच आहे. डोंगर म्हणजे त्यांचे म्हणणं आहे की डोंगर आमचा राजा आहे आणि आम्ही डोंगर राजाची मुले आहोत. कळसुबाई शिखराचा परिसर आमच्या आई आहे, आणि उघडी बोधडी म्हणजे अंगावर वस्त्र नसतरी स्वच्छंद बागडणारे आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत, आणि कळसुबाईच्या डोंगरात प्रवरा नदीचे खोरे आमचा रहिवास आहे असं त्यांना म्हणायचे आहे. अगदी बरोबर. तर अशा पद्धतीने जे तुकाराम धांडे आहेत त्यांनी आदिवासी समाज असेल, जंगलात राहणारा जो वर्ग आहे वनवासी, ते यांचं चित्रण जे आहे ते केलेलं आहे. एक प्रकारचं सहकार्य, निसर्गाचं रक्षण, साधेपणाची शिकवण प्रस्तुत या कवितेतून त्यांनी दिलेली आहे. त्यांनी वनवासींचं जीवन कशा पद्धतीचं आहे, त्यांचं निसर्गाप्रती असलेलं प्रेम, त्यांच्या साध्या जीवनातून मिळणारी त्यांना जी शिकवण आहे. वनवासी आपल्या निसर्गाचे रक्षण करतात, तसंच संवर्धन आणि त्यांच्या साधेपणाचं जीवन याचं महत्व या प्रस्तुत वनवासी कवितेतून आपल्याला शिकायला मिळतं. समजले सर्वांना? येस सर. तर आता भेटूया आपण पुढच्या तासला. चला सर्वांना धन्यवाद. गुड नाईट. सर होमवर्क बाय. आहे.